नमस्कार, मी प्रीती. स्वागत आहे आपलं भक्तिभाव कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोरनांबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. चला तर मग जराही वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. बोरनान हे लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी करण्यात येणारी पारंपरिक पद्धत आहे. मूल जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीला लहान मुलांनाही बोरनान घातलं जातं. शिशु संस्कार म्हणून लहान मुलांना बोरनान घालतात. तर आपल्यापैकी अनेकांना प्रश्न पडला असेल की बोरनान म्हणजे नेमके काय. तर जसं नवविवाहित मुलीला हलव्याचे दागिने घातले जातात, तसेच लहान मुलांना देखील हलव्याचे दागिने घातले जातात, छान सजवले जाते. महिलांमध्ये जसा हळदी कुंकवाचा समारंभ असतो, तसाच लहान मुलांचा बोरनान देखील हा समारंभ असतो. तर किंक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंतच्या काळात तुम्ही कधीही लहान मुलांचे बोरनान घालू शकतात. लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे, उदाहरणार्थ बोरं, उसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, पेरू, गाजर हे लहान मुलांच्या डोक्यावरून टाकले जातात. तर बोरनान नेमकं कसे करावे ते आता आपण पाहूयात. लहान मुलांना छान काळ्या रंगाचे कपडे घालून त्यांना हलव्याचे दागिने घाला. इतर लहान मुलांना तसेच जवळच्या नातेवाईकांना या कार्यक्रमासाठी बोलवा. घरात जमिनीवर स्वच्छ कपडा अंथरून त्यावर एक पाट ठेवा. तुमच्या बाळाला त्या पाटावर बसवा. त्यानंतर आप्तेष्टांकडून लहान मुलाला ओवाळून घ्या. लहान मुलांचा कार्यक्रम असल्यामुळे लहान मुलांना बोलवणे तर आलेच. बोर, उसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, मुरमुरे, तिळगुळाचे लाडू, चॉकलेट हे सर्व एकत्र करून ज्याचे बोरनान करत आहात त्याच्या डोक्यावरून ओतावे. त्यानंतर तेथे आलेल्या लहान मुलांनी ते सर्व उचलून खावे किंवा घरी घेऊन जावे. बोरनांमध्ये वापरण्यात येणारी फळे मुले इतर वेळी खात नाहीत, म्हणून बोरनांच्या माध्यमातून ती लहान मुलांच्या पोटात जातात. मात्र सध्या या बोरनांचा ट्रेंड थोडा बदलला असून यात काही जण चॉकलेट्सही टाकतात. ट्रेंड काहीही असो, मात्र लहान मुलांचे बोरनान करण्याची परंपरा मोडू नये. जर तुमच्या लहान मुलाचे बोरनान करणे राहून गेले असेल तर मज्जा म्हणूनही तुम्ही हे करू शकतात. बोरनान वयाच्या 5 वर्षापर्यंत केले जाते. हा एक लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो. बोरनान का करायचे याबद्दल एक आख्यायिका आहे की करी नावाचा एक राक्षस होता. त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये त्यासाठी सर्वात आधी हे कृष्णावर केले गेले आणि त्यानंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासूनच बोरनान केले जाते. लहान मुलं कृष्णाचे स्वरूपच आहेत आणि त्यांच्यावर करी राक्षसांचे वाईट विचार आणि दृष्टी पडू नये असे मानून लहान मुलांवर बोरनान केले जाते. तसेच शास्त्राप्रमाणे बघितलं तर या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात. त्यामुळे लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे मुलांनी खावी, म्हणून त्यांना मज्जा म्हणून अशा प्रकारे वेचून खाण्याची संधी दिली जाते. खेळाच्या माध्यमातून या वस्तू मुलं वेचून खातात. त्यामुळे पुढील वातावरणासाठी त्यांचे शरीर सुदृढ बनते, असे शास्त्रीय कारण यामागे आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजची माहिती मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.